भारताच्या गृहमंत्र्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशातील लोकांच्या भावना कळाव्यात या दृष्टिकोनातून बेळगावमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत। आमचा सीमा प्रश्न गेली 70 वर्षे प्रलंबित आहे। अनेक मार्गाने प्रयत्न करून सुद्धा लोकसभेमध्ये अनेक वेळा या संदर्भात पंतप्रधान गृहमंत्री यांची भेट घेऊन अनेक वेळा चर्चा होऊन सुद्धा हा प्रश्न सुटला नसल्यामुळे 29 मार्च 2004 रोजी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं कर्नाटक आणि केंद्र सरकार यांना प्रतिवादी करून या सीमा प्रश्नासंदर्भातील एक दावा प्रलंबित आहे। हा दावा लवकरात लवकर सुनावणीला यावा आणि सीमा भागातील या मराठी जनतेचं जे काही दुखणं आहे ते दूर व्हावं यासाठी सगळेजण प्रयत्न करतायत, पण म्हणावी तशी गती त्याला मिळत नाही। आणि म्हणून आम्ही साहेबांना विनंती करण्याला आलेलो आहोत की हा प्रश्न जो अन्याय राज्य पुनर्रचना आयोगानं सीमा भागावर केलेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं आणि विशिष्ट तत्वानुसार या प्रश्नाची सोडवणूक व्हावी अशी जी सीमा भागाची गेली 70 वर्षाची मागणी आहे त्यानुसार सीमा भागातील जनतेला त्यांनी न्याय द्यावा या दृष्टिकोनातून आम्ही भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनाही विनंती केली, आपण गृहमंत्र्याबरोबर या संदर्भात बोलून आपल्याला भेट देण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार। हो 100% भेट देणार। आज अमित शहाची भेट होणार आहे का? आज अमित शहाची भेट होणार आहे ते आता आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्या अजून तुमच्या इथल्या पोलीस खात्याने आम्हाला परवानगी दिलेली नाही। आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते इथल्या नेतृत्वाला येऊन भेटलेले आहेत। पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे, मग ते काय करतात त्याप्रमाणे आम्हाला वागणं महत्त्वाचं।